मी अक्षय एडियन बातमीपत्रात आपले स्वागत। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। मनपा प्रशासक पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा पथविक्रेत्यांचा आरोप। मनपा वर्धापन दिनानिमित्त मुख्यालयात विद्युत रोषणाई आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन। आता बघूया सविस्तर बातम्या। पीर बाजार या ठिकाणी सोमवारी बाजार भरवण्यात येत होता, मात्र पालकमंत्र्यांना त्यांच्या कार्यालयाकडे जाण्यासाठी त्रास होत असल्याचा आरोप करत महानगरपालिका समोर शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। औरंगाबाद शहराचे एक ऐतिहासिक बाजार पीर बाजार गेल्या 50-60 वर्षाच्या पूर्वीपासून तो पूर्वी उस्मानपुऱ्यामध्ये गाडेसाहेबांच्या कॉलेजसमोर भरायचा। त्यानंतर तिथून काढून तो भाजीवाली बाईच्या पुतळ्याकडे काढण्यात आला। त्यानंतर तिथून काढून दर्गा रोडजवळ त्या ठिकाणी एका मैदानामध्ये भरवण्यात येतो। आता काही दिवसापूर्वी मनमानीपणे प्रशासक जी श्रीकांत यांनी हा सोमवारचा बाजार रविवारी करण्याचा फरमान सोडलं। असा हा त्यांना निर्णय घ्यायचा अधिकार नाही आहे। पथविक्रेता उपजीविका संरक्षण आणि विनिमय कायदा त्यांनी वाचून घ्यावा। जोशी साहेबांना दिलेला आहे, त्यांना ते माहीत आहे। कदाचित जोशी साहेबांशी त्यांनी चर्चा केली का नाही, त्यांचं मत घेतलं का नाही मला माहीत नाही, परंतु कायद्यामध्ये अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना नाही। पथविक्रेत्यांशी त्यांनी चर्चा केली पाहिजे, त्यांची परवानगी घेतली पाहिजे, तरच त्यांना निर्णय असा घेता येतो। असं करत असताना एका दिवशी 2 बाजार घेता येत नाही। ते कारण असं सांगतायत की ट्रॅफिक वाढू लागलेली आहे आणि कोणातरी नगरसेवकाचं ते ऐकू लागलेले आहेत, कोणातरी आमदाराचं ते ऐकू लागलेले आहेत। त्यांना हे सांगून आम्ही इच्छितो की ट्रॅफिकला जबाबदार आमचा हातगाडीवाला बाजारवाला नाही, परंतु मला माहिती देणारे आमचे हातगाडीवाले। और जहाँ पर आग होती है ना वहीं धुआं उठता है। हम धुआं इन्होंने देख लिया है, धुआं इन्होंने देख लिया है, तो आग कहीं जल रही है इसलिए धुआं उठा है। और हमको मालूम है, आम्हाला माहिती आहे की जी श्रीकांत हे पालकमंत्री आमदार नगरसेवकाचंच ऐकतात, नाहीतर ते या ठिकाणचे अधिकारी गरिबांना त्रास देत नाहीत। यांच्यावर दबाव आणला जातो कोणातरी मंत्र्याकडून, कोणातरी नगरसेवकाकडून, तेव्हाच हे गरिबांना त्रास देतात, नाहीतर या ठिकाणचे अधिकारी तसेच चांगले आहेत। या लोकांच्या पोटावर लात मारणे, यांनी न केलेल्या चुकीची शिक्षा त्यांना देणे, असं जर ते करत असतील तर आम्ही तीव्र आंदोलन करू। आज धरणे आंदोलन केलेलं आहे। जर या धरणे आंदोलनातून जर आमची मागणी मान्य झाली नाही तर पीर बाजार महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर भरू आणि त्याच्यावर नाही झालं नाही तर जी श्रीकांत यांच्या घरासमोर हा बाजार भरवला जाईल। आमचा सोमवारचा बाजार आम्हाला नेहमी पाहिजे, तो 50 वर्षापूर्वी भरतो। त्याच्यामध्ये कसं झालं, ठेकेदार मनमानी पैसे घेतो 500 रुपये, आतमध्ये बसायचा बाजार तो रोडावर पण बसवतो। आणि मग ज्या दिवशी सोमवारचा बाजार होता त्या दिवशी भुमऱ्याला यायला जागा नव्हती, तो चालला होता इकडं, तर त्या भुमऱ्याला जागा नव्हती, ट्रॅफिक जाम झाली होती। त्यानं आमची व्हिडिओ शूटिंग काढून घेतली आणि दुसऱ्या दिवशी पेपरला दिलं की हा बाजार सोमवारी भरण्यात नाही आला पाहिजे, रविवारी भरण्यात आला पाहिजे। हे भुमऱ्याचं कारण झालं। म्हणजे पालकमंत्री भुमरे यांना जाण्याचा त्रास होता म्हणून बदल का? हां, म्हणून त्यांना हे टाईम बदलला। मी तेच सांगते तुम्हाला, माझं नाव जिजाबाई नामदेव कोले। मला ज्या बी ठिकाणी बोलवलं मंत्र्यांना त्या ठिकाणी मी येऊ शकते, मी भीत नाही, कारण मी 7 वर्षे हा बाजारची केस लढलेली आहे, सोमवारच्या बाजारची, माहिती आहे का, तोपर्यंत मी डरले नाही। शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तहसीलदार नायब तहसीलदार यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी 1 दिवसीय रजा घेऊन आंदोलन करण्यात आले। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी देव राजळे यांनी। कोण म्हणते देत नाही, याशिवाय राहत नाही। नायब तहसीलदार 4800 झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, तहसीलदार यांचा ग्रेड 4800 झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। सब हम सब एक है, हम सब एक है, सब एक है, हम सब एक है। शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तहसीलदार नायब तहसीलदारांचे आंदोलन या ठिकाणी सध्याला सुरू आहे। काही आंदोलनकर्ते आपल्यासोबत या ठिकाणी आहेत। मागच्या दिवस 3 दिवस आंदोलन करावं लागलं, मात्र तरी मागणी पूर्ण झाली। आज तुम्ही पुन्हा बसलात, तुम्ही काय सांगाल? मागच्या वेळच्या आंदोलनानंतर शासनाने माननीय उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री यांनी आश्वासन दिलं होतं आणि ग्रेड पेचा GR निघाला असं सांगितलं होतं, पण तो GR अजून निघाला नाही। त्याकरता आम्ही टप्प्याटप्प्यानं आंदोलन सुरू करत आहोत
आजचं एक किरकोळ रजेचा पहिला दिवस आहे. यानंतर 18 डिसेंबरला आम्ही परत शासनाला एक आठवण करून देणार आहोत आणि 18 डिसेंबरपर्यंत जर शासन निर्णय निघाला नाही तर 28 डिसेंबरपासून पूर्ण राज्यामध्ये तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात येईल. पूर्ण महाराष्ट्रामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर त्या विभागातील तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेचे सर्व पदाधिकारी हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर करत आहेत. सध्याला जर बघितलं पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू आहे. तर सर्वात महत्त्वाची बाब जर आपण एक विचार करूया, आश्वासन देण्यात आलं आहे मात्र तुम्ही एक महत्त्वाचा घटक आहात शासनामधला, तरी देखील तुमच्या मागणीकडे दुर्लक्ष होतं आहे. 100% बरोबर आहे. आम्ही वेळोवेळी 1998 पासून या मागणीसाठी शासनाकडं अर्ज विनंत्या केलेल्या आहे. वेगवेगळ्या वेतन त्रुटी समितीसमोर सुद्धा आम्ही कागदोपत्री पुरावा देऊन आमचं प्रेझेंटेशन दिलेलं आहे. तरीही सुद्धा आजपर्यंत अद्यापर्यंत त्या ग्रेड पे अजून काही मान्य झालेलं नाही. परंतु आम्हाला आशा आहे माननीय महसूल मंत्री हे स्वतः वैयक्तिकरित्या संवेदनशील असून ते स्वतः या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि मंजूर करून नायब तहसीलदारांचा ग्रेड पे मंजुरीसाठी स्वतः प्रयत्न करत आहेत आणि शासनावर सुद्धा आमचा पूर्ण विश्वास आहे की ते आमचा ग्रेड पे मंजूर करतील. परंतु जर त्यांनी ग्रेड पे मंजूर नाही केला तर नाईलाजास्तव आम्हाला 28 डिसेंबरनंतर काम बंद आंदोलनाचा पवित्रा आम्हाला घ्यावा लागणार आहे आणि या आंदोलनासाठी महाराष्ट्र तलाठी महासंघ कर्मचारी संघटनेच्या सर्व संघटना सुद्धा आमच्या पाठीशी आहेत. त्यांनीसुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे जर वेळ पडली तर ते सुद्धा आमच्यासोबत काम बंद आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. शासन आमच्या सोबत आहे मात्र तरी देखील या तहसीलदारांचे आंदोलन करावं लागतं. काय मुख्य मागण्या आहेत तुमच्या, कोणत्या कोणत्या मागण्या आहेत ज्या तुम्ही शासनाकडे दिलेल्या आहेत? शासनाकडं 1998 पासून आमची एकच मागणी आहे की नायब तहसीलदार यांना जो वर्ग 2चा दर्जा दिलेला आहे त्या वर्ग 2च्या दर्जाप्रमाणे पगार द्या. कारण वस्तुस्थिती राज्यात अशी झालेली आहे की 1998ला जेव्हा नायब तहसीलदारांना वर्ग 2चा दर्जा दिला त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला वर्ग 2च्या दर्जेप्रमाणे पगार दिला जाईल, ग्रेड वेतन पे दिला जाईल. परंतु मधल्या काळामध्ये जे वेतन आयोग लागू होत गेलेले आहेत त्या वेतन आयोगाच्या टप्प्याटप्प्याप्रमाणे आम्ही वर्ग 3च्या टप्प्यापेक्षा खालच्या टप्प्यावर पगारीवर सध्या आहोत आणि आज आम्ही वर्ग 2चं काम करत असताना अनेक संवर्ग जे आहेत ते वर्ग 3चे संवर्ग आहेत परंतु त्यांचा पगार वर्ग 2च्या पदापेक्षा कितीतरी जास्तीचा आहे. म्हणजे आम्हाला फक्त शासनाने वर्ग 2चा दर्जा दिला आणि पगार वर्ग 3ची दिली आणि वेळप्रसंगी अनेक ठिकाणी तहसीलदारांचा प्रतिनिधी म्हणून शासनाचा प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदारला महत्त्वाच्या भूमिका बजावाव्या लागतात. तसेच CRPCमध्ये कार्यकारी दंडाधिकारी हे अतिशय महत्त्वाचं पद जे आहे ते नायब तहसीलदारांना भूषवावं लागतं आणि अशा सर्व प्रसंगात त्यांना पगार जो आहे तो वर्ग 3चा दिला जातो आणि हा जो विरोधाभास आहे हा किती दिवस थांबवायचा. मागील अनेक वर्षापासून आम्ही सनदशीर मार्गाने आमच्या मागण्या मांडत आहोत परंतु शासन याचा विचार करत नाही. मागील वेळेस जो आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या वेळेसही माननीय महसूल मंत्री महोदयांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की तुमची मागणी मान्य झालेली आहे, तुम्ही संप मागे घ्या. आणि असं असूनही मागचे 7-8 महिने झाले कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आणि आमचे अंमलबजावणीचा GR आतापर्यंत निघाला नाही. त्यामुळे आम्ही हा संप या ठिकाणी आज पण आता तुम्ही शासकीय सेवेतले आहात. आता या ठिकाणी जर आता तुम्ही आता रजेवर आहात पण त्या ठिकाणी जर आता सर्वसामान्यांची जर परेशानी झाली त्याला कोण जबाबदार माझा? वास्तविकतः आमची जी मागणी आहे ती आम्ही सुद्धा एक नागरिक म्हणून शासनाने आमच्याकडे देखील बघितलं पाहिजे. आम्ही एखाद्या खुर्चीत बसलो म्हणजे आम्ही नागरिक आहोतच ना. मग आमच्या या मुख्य मागणीकडे शासन का विचार करत नाही? आता पुढची तुम्ही आता आश्वासन दिलेलं मागच्या वेळेस आश्वासन दिलं कुठं पूर्ण झालं पुढची कशी वाटचाल राहणार आता? 18 डिसेंबरला आम्ही शासनास परत एकदा आम्ही आठवण करून देणार आहोत. जर समजा त्यावर जर मंजूर झालं तर आम्ही पुढचं आंदोलन आम्ही काही करणार नाही. परंतु जर समजा आमच्या ज्या मागणीकडे शासनानं परत जर दुर्लक्ष केलं तर 28 डिसेंबरनंतर मात्र आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये काम बंद आंदोलन करणार आहोत आणि यामुळं 100% सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार आहे. त्याबद्दल आम्ही सर्व संघटनेचे पदाधिकारी व सर्व तहसीलदार नायब तहसीलदार व उपजिल्हाधिकारी सदस्य हे दिलगिरी व्यक्त करतो. नक्कीच आपण जर पण या ठिकाणी पाहत एक शासनाला एक सूचक या ठिकाणी या आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. मनपा वर्धापन दिनानिमित्त अधिकारी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. महानगरपालिकेच्या 41व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून मुख्यालयातील इमारती व विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे. महानगरपालिकेचा वर्धापन दिनाची तयारीला सुरुवात करण्यात आली असून या निमित्त दिव्यांगांसाठी, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धा आणि मनपा कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आणि आरोग्य शिबिर कामांची मेजवानी यावर्षी करण्याची प्रशासन करीत आहे. महानगरपालिकेचा 41वा वर्धापन दिन दिनांक 8 डिसेंबर रोजी साजरा होत आहे.
या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने मनपा अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्य तपासणी सप्ताहाचे दिनांक 8 ते 15 डिसेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. यात मोफत नेत्ररोग, क्षयरोग, कर्करोग तसेच मोफत रक्ताच्या चाचण्या करण्यात येणार आहे. IMAच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून हृदयरोग, मधुमेह, अस्थिरोग व त्वचारोग, गरोदर माता तपासणी शिबिर या आजारांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी दिली आहे. देवमुद्रा संस्थेच्या वतीने शहरात नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यात अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कलावंत सहभागी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. संस्कृती फेस्टिवल हा आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नृत्यांचा एक कार्यक्रम 2 दिवस या ठिकाणी संपन्न होणार आहे. यामध्ये 8 तारखेला सकाळच्या सत्रामध्ये 10 ते 6 या वेळात सौभाग्य प्रतिभा या नावाने आपण सर्व भारतीय शास्त्रीय नृत्यांच्या स्पर्धा घेणार आहोत. मला सांगायला आनंद होतो की या ठिकाणी जवळपास हैदराबाद, नाशिक, पुणे, मुंबई, सोलापूर, नांदेड, जळगाव आणि इतर शहरातून जवळपास 60 एंट्रीज या ठिकाणी आलेल्या आहेत. भरघोस बक्षिसं आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्याचबरोबर या 2 दिवसाच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये आपण 6 आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या भारतीय शास्त्रीय नृत्यांचं सादरीकरण ठेवलेलं आहे. यामध्ये भरतनाट्यम, कुचिपुडी, कथक, सत्रिया अशा प्रकारचे वेगवेगळे शास्त्रीय नृत्यांचं सादरीकरण या ठिकाणी होणार आहेत. या निमित्तानं मी छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व नृत्य गुरु, त्यांच्या सर्व शिष्यगण तसेच नाट्य क्षेत्रातले आणि संगीत क्षेत्रातले जे कलाकार आहेत त्या सर्वांना मी विनंती करेल की देवमुद्रा अ मुवमेंट स्कूल तर्फे आयोजित दिनांक 8 व 9 डिसेंबर रोजी तापडिया नाट्य मंदिर येथे या संस्कृती फेस्टिवलसाठी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून या आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या कलांचा आस्वाद घ्यावा. ये फेस्टिवल हम इसलिए कर रहे हैं क्योंकि कई साल से हमारी ये एम था मराठवाड़ा रीजन में. 15 साल पहले उस समय कम कार्यक्रम होते थे, तो क्लासिकल डांसेस में रुचि बढ़ाने के लिए एंड ऑल्सो बच्चे जो सीख रहे स्टूडेंट्स उनको एक इनकरेजमेंट देने के लिए हम सौभाग्य प्रतिभा कंपटीशन भी 2016 में स्टार्ट किया था. तो ये फेस्टिवल एक तो हमारा शहर एक हेरिटेज सिटी है और जैसे चेन्नई, हैदराबाद, दिल्ली, मुंबई में होता है वैसा माहौल यहाँ भी हम लाना चाह रहे हैं और बहुत लोग उसके लिए प्रयत्न कर रहे हैं. ऑफ कोर्स बड़े बड़े फेस्टिवल्स भी होते हैं बट फिर भी हमारी ये छोटी कोशिश है स्पेशली अपनी संस्कृति ये जो क्लासिकल डांसेस है उसमें लोगों को रुचि लेने के लिए और उसमें अलग अलग नए जो कोरियोग्राफीज हो रहे हैं, जो एक्सपेरिमेंट्स हो रहे हैं वो सब आप सबके सामने लाने की कोशिश कर रहे हैं हम लोग. और इसमें हमारे 2 दिन के फेस्टिवल में पहले दिन श्री नारायण वर्णमाला हो रहा है जो हमारा ही देवमुद्रा ग्रुप कर रहा है, स्टूडेंट ग्रुप, जिसका कोरियोग्राफी गुरु डॉक्टर राजलक्ष्मी सेठ इन्होंने किया, वो जो मेरे गुरु भी है और एक टैगोर स्कॉलर, बहुत बड़े एमिनेंट कुचिपुड़ी एक्सपोनेंट है. और उसके बाद 8 तारीख के शाम को शीतल भामरे जो गुरु पार्वती दत्ता जी की शिष्या है, हमारे शहर के ही बड़ा प्रसिद्ध महागामी से, वो ओडिसी प्रस्तुत करने वाली है. एंड मुंबई के गौतम मराठे ये भरतनाट्यम कर रहे हैं. वो एक भरतनाट्यम आर्टिस्ट एंड ऑल्सो फिटनेस ट्रेनर है, तो उनके आंगिका सेशन जो स्पेशली क्लासिकल डांसर्स के लिए इंजुरीज होते हैं, फिटनेस के लिए अगले दिन सुबह आंगिका वर्कशॉप भी है. उसके बाद अगले दिन 9 तारीख को डॉक्टर ज्वाला श्रीकला हैदराबाद से कुचिपुड़ी प्रस्तुत करने वाली है. एंड साजी मेनन मुंबई से मोहिनी अट्टम, डॉक्टर देविका बो ठाकुर और उनकी शिष्या है पूना से, भारतीय विद्यापीठ में वो पढ़ाते हैं. उनका सत्रिया यहाँ बहुत कम हुआ है अपने शहर में. एंड लास्ट दिव्या रवि जो लंदन से आ रही है, वो कानोपात्रा सेंट कानोपात्रा उनके जीवन के ऊपर आधारित मराठी में एक सोलो थिएटर वर्क कर रही है. तो ये सब 7 कलाकार हमारे ये जो 2 दिन के फेस्टिवल में आने वाले, आप सब आइए. ये संस्कृति फेस्टिवल हो रहा है तापडिया नाट्य मंदिर में 8 और 9 तारीख को 6:30 बजे से होगा, दोनों दिन. आप सब प्लीज़ आइएगा और हमारे जो आर्टिस्ट बाहर से आ रहे हैं उन सबको आप सपोर्ट कीजिएगा. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा.
तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळे पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. तेलवाडी पैठण येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी पोलीस अधीक्षकांना सर्वपक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटनाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. शिष्टमंडळाने एडीएन सोबत बोलताना याबाबत अधिक माहिती दिली. अल्पवयीन बौद्ध समाजाच्या मुलीवर काही नराधामांनी अत्याचार केला होता. त्या संबंधित प्रकरणामध्ये संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु ज्यामध्ये ती जी कलमे लावलेली आहेत ती आरोपीला पळवाटा काढायसारखे आहेत. हे आम्ही पीडित कुटुंबाची भेट घेऊन तिच्या आईशी, तिच्या भावाशी चर्चा केल्यानंतर हे प्रकरण आंबेडकर चळवळीच्या लक्षात आले व हे प्रकरण उघडकीस आले की संबंधित पोलीस स्टेशनच्या काही अधिकाऱ्यांनी आरोपीशी संगनमत करून या FIRमध्ये त्यांना पळवाटा सोडलेला आहे. आज आम्ही सर्वपक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटनेच्या वतीने माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना जाहीर तक्रारी निवेदन देऊन ही परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली की सदरील जी पीडिता आहे तिच्यावर अन्याय झालेला आहे व जे काही याच्यामध्ये उच्चस्तरीय चौकशी अधिकारी नेमून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व पीडितेला न्याय देण्यात यावा. जर त्या पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळाला नाही व त्याच्यामध्ये जे सहआरोपी आहेत मोहिते वगैरे जे पोलीस स्टेशनला बसून त्या पीडित कुटुंबाला धमकवण्याचं काम करत होते त्यालाही त्यामध्ये सहआरोपी करण्यात आलं पाहिजे. अन्यथा आंबेडकरी समाज हा रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. जे आम्ही ग्रामीणचे जे SP आहेत कलवानिया साहेब त्यांच्या आता ते गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे की हे कायद्याचं राज्य आहे, संविधानाचं राज्य आहे. इथं कुठलाही तंटामुक्ती असेल, सरपंच असेल, कुठला घरचा कुठला मोठा बागायतदार असेल तो त्याच्या घरी ठेवा आणि कायद्यामध्ये कुणालाही याच्यात फेरफार करण्यासाठी किंवा इंटरफेअर करण्यासाठी जागा ठेवू नका. तुमचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना तुम्ही स्पष्ट बजावा की कायद्याच्या दृष्टीने जे काय असेल निष्पक्ष पद्धती त्याची चौकशी करा आणि त्या पद्धतीने कायद्याचं काम करा. महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभाग मार्फत अंबिकानगर, भगतसिंग नगर लगत असलेल्या एकूण 8 रस्त्यात बाधित मालमत्ता धारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. महानगरपालिका व स्मार्ट सिटी अंतर्गत सदर भागात 15 मीटर विकास योजना रस्ता आणि पुढे 24 मीटर विकास योजना रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 15 मीटर विकास योजना रस्ता अंतर्गत सध्या काम अत्यंत जलद गती. त्यातच काही नागरिकांनी मध्येच रस्त्यावर घरपत्र्याचे शेड टाकून त्यावर व्यावसायिक म्हणजेच कमर्शियल वापर सुरू केला होता. यामध्ये गाड्या धुण्याची जागा, वॉशिंग सेंटर, गॅरेज, सौंदर्य प्रसाधने दुकाने, ब्युटी पार्लर या प्रकारचे अतिक्रमण होते. याबाबत नागरिकांना मागच्या बुधवारी आणि गुरुवारी सूचना देण्यात आली होती. शेडधारकाविरुद्ध कारवाई करून रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला.
त्यानंतर या पथकाने प्रथम सहकारनगर चौक ते पुढे शहानूर मियाँ दर्गा चौक पर्यंत उजव्या व डाव्या बाजूला असलेले भाजी विक्रेते यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली. या भाजी विक्रेत्यांनी चक्क फुटपाथावर दुकाने मांडून रस्त्यावर हातगाळा लावला होता. सकाळी 8 ते 11 इतकी गर्दी होती. ही नागरिकांना पायी चालणे किंवा जाणे येणे मुश्किल झाले होते. याबाबत 2 दिवसापूर्वी या ठिकाणी मोठा अपघात झाला. याबाबत माजी नगरसेवक निळकंठ यांनी आयुक्तांना त्याच वेळेस कळविले असता ही कारवाई करण्यात आली. एकूण 40 भाजी विक्रेत्यांविरुद्ध मनपा प्रशासन हे आज कारवाई केली. सदर रस्त्यावर सतत रोज सकाळी 8 ते 11 या वेळेत कारवाई होणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त अतिक्रमण विभाग सौरभ जोशी यांनी सांगितले आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनानिमित्त आणि धम्म मिशन पगोड्याच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त कॅन्डल धम्म रॅली, महापरितरण पाठ, धम्मदेशना आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. आपल्या सर्वांना नम्र निवेदन आणि एक आनंदाची सूचना देऊ इच्छितो. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनाच्या अनुषंगाने 6 डिसेंबर रोजी श्रावस्ती विहार, साकेतनगर, पेठेनगर, भीमनगर, भावशिंगपुरा, औरंगाबाद या ठिकाणी सकाळी 5 वाजेपासून तर संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत कृतीत्मक दानशील समाधीने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी संघदान, महापरित्राण पाठ आणि भिक्खू संघाची धम्मदेशना अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यानंतर बाबासाहेबांच्या शुभ हस्ते रोपित झालेला श्रीलंकेवरून आणून मिलिंद कॉलेजच्या पुढे नागशेनवनात लावलेला जो बोधिवृक्ष आहे, त्या बोधिवृक्षाची सायंकाळी 6 डिसेंबर रोजी भिक्खू संघाच्या शुभ हस्ते उपासक उपासिकांच्या उपस्थितीमध्ये बोधिपूजा होईल आणि त्या ठिकाणावरून दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी कॅन्डल धम्म रॅलीला प्रारंभ होईल. आणि ती कॅन्डल धम्म रॅली लिटिल फ्लावर, मिल कॉर्नर, महात्मा फुले चौक, औरंगपुरा, गुलमंडी, सिटी चौक मार्गे मेन पोस्ट ऑफिसवरून भडकल गेट या ठिकाणी पूर्णाकृती बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप होईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तरी ह्याही वर्षी जो धम्म मिशन पगोडा सम्राट अशोकांना, बाबासाहेबांना व गोयंका गुरुजींना समर्पित केलेला आहे, त्याचंसुद्धा दुसरा वर्धापन दिवस आणि बाबासाहेबांचा हा 6 डिसेंबर महाप्रयाण दिवस आपण ह्याही वर्षी साजरा करत आहोत. त्या बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठीच मी लोकांच्या दानातून 1-1 रुपया रोज दान घेऊन, मुठभर धान्य घेऊन आडगाव, जावळे, बीड, सोलापूर हायवेला 7.5 एकर जमीन विकत घेऊन त्या ठिकाणी भव्य दिव्य इंग्लिश मिडियमची शाळा, जी धम्म स्कूल असेल, चिवर घालून शिकणारी मुलं मुली, तिथे आरोग्याच्या संदर्भातला चॅरिटी हॉस्पिटल, भव्य दिव्य एक पगोडा आणि वृद्ध भिक्खू भिक्षुणी उपासक उपासिकासाठी राहण्याचं एक आर्य मैत्री सद्धम्म नगर आणि ज्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत त्या स्पर्धात्मक परीक्षा पास होता याव्या, मोक्याच्या माऱ्याच्या जागेवर जाता यावं, अशा प्रकारचं एक मोठं इन्स्टिट्यूट. अशा प्रकारे बाबासाहेबाच्या स्वप्नातलं त्या ठिकाणी संगगिरी महाविहार, आडगाव, जावळे, तालुका पैठण, पोतन, जिल्हा औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी निर्माण करत आहे. आणि ते सारं बाबासाहेबाच्या सुचरणावर अर्पण करून खऱ्या अर्थाने बाबासाहेबाला अभिवादन करणार आहे. तरी सर्व उपासक उपासिकांना आव्हान आहे की आपणही या 6 डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात सकाळी 5 वाजेपासून तर दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमात आणि संध्याकाळी मिलिंद कॉलेजपासून 6 वाजता निघणाऱ्या रॅलीमधून 8-8:30 वाजेपर्यंतच्या सर्व कार्यक्रमात आपण तन्मन धनाने सहकार्य करावं आणि आपलं पुण्य अर्जित करून बाबासाहेबाला खऱ्या अर्थाने अभिवादन करावं. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. मनपा प्रशासक पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा पथविक्रेत्यांचा आरोप. मनपा वर्धापन दिनानिमित्त मुख्यालयात विद्युत रोषणाई आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.